या 7 आज्ञांविषयी मनन करत आहोत. पहिली आज्ञा कोणती आहे? पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. सुवार्ता काय आहे? सुवार्ता ही आहे, मनुष्य हा पापी आहे, तो स्वतःला वाचवू शकत नाही. पवित्र शास्त्राच्या अनुसार प्रभू येशू या जगामध्ये आले. तुमच्या माझ्यासाठी ते या जगामध्ये आले. बायबल सांगते 2000 वर्षापूर्वी येशू या जगामध्ये आले. आणि प्रभू येशूचा जन्म इस्रायल नावाचा देश आहे, बेथलेहेम, एक गाव, छोटस गाव, त्या गावामध्ये येशूचा जन्म झाला. आणि प्रभू येशूने असं शिक्षण दिलं, जगावेगळं शिक्षण, अद्भुत असं टीचिंग. 2000 वर्षापूर्वीची गोष्ट सांगत आहे. कोणी एका गालावर मारलं तर दुसरा गाल कर. कोणी शिकवलं? महात्मा गांधीने नाही, येशूचं वचन आहे. तुझ्याजवळ 2 आहे, एक ज्याला नाही त्याला दे. भुकेल्याला भाकर खाऊ घाल. आपल्याला आठवतं, गाडगे बाबांनी या गोष्टी शिकवलेल्या आहेत. अनाथ आणि विधवांची काळजी घ्या. बायबलमध्ये 2000 वर्षापूर्वी या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. येशूचं हे शिकवण होतं. मी जेव्हा उपाशी होतो तुम्हाला भाकर दिली, तहानेला होतो तुम्हाला पाणी दिलं, कपडे नव्हते त्यावेळेस तुम्हाला वस्त्र घातले, परका होतो तेव्हा तुम्हाला घरात घेतलं. मी बंदी शाळेमध्ये होतो, जेलमध्ये होतो, मी हॉस्पिटलमध्ये होतो, तुम्ही मला भेटण्यासाठी आला. हे कधीची गोष्ट आहे माहित आहे? न्यायाच्या दिवशी, शेवटल्या दिवशी, न्यायाच्या दिवशी तो नीतिमान लोकांना म्हणेल की मी उपाशी होतो, तुम्ही मला अन्न दिलं, तानेला होतो, तुम्ही मला पाणी दिलं. तेव्हा ते म्हणतील, प्रभो आम्ही हे सगळं कधी केलं? त्यावेळेस प्रभू म्हणेल, जेव्हा एका माझ्या लहान बहिणीसाठी किंवा एका भावासाठी केलं, ते माझ्यासाठी केलं. हालेलुया. येशूचं शिकवण अद्भुत होती. येशूने पुष्कळ चमत्कार केले, अद्भुत कामं केली. आंधळ्यांना दृष्टी दिली, बहिऱ्यांचे कान उघडले, मुक्यांच्या जिव्हा उघडल्या, ज्यांना पॅरालिसिस झाला होता त्यांना बरं केलं, मेलेले सुद्धा जिवंत केले. अनेक चमत्कार येशूने केले. पण चमत्कार करण्यासाठी तो या जगात नव्हता आला. मानव जातीला पापांपासून उद्धार देण्यासाठी या जगात येशू आले. हालेलुया. आणि ही सुवार्ता आहे. या सुवार्तेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. माझ्या पापांसाठी प्रभू वधस्तंभावर मारला गेला, कबरेमध्ये पुरण्यात आला. बायबल सांगते तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. गुड फ्रायडे एक सण आपण साजरा करतो, माहिती आहे तुम्हाला? गुड फ्रायडे एप्रिल महिन्याच्या तेवढ्यात येतो. तो गुड फ्रायडे असा शुक्रवार आहे, उत्तम शुक्रवार त्याला म्हणतात. त्या शुक्रवारी प्रभू येशूचं बलिदान झालं होतं अख्ख्या मानव जातीसाठी. प्रभू मारला गेला. त्याला मग गुड का म्हणायचं? त्याला ब्लॅक फ्रायडे, बॅड फ्रायडे म्हणायला पाहिजे, पण नाही, त्याला गुड फ्रायडे यासाठी म्हणतात, अख्ख्या मानव जातीच्या उद्धारासाठी त्या दिवशी स्वर्गामध्ये जायचा मार्ग उघडला. हालेलुया. त्या गुड फ्रायडेच्या दिवशी येशूचं बलिदान झालं. 3 दिवसानंतर येशूचं पुनरुत्थान झालं. येशू मरणावर विजयी झाले. आणि आता बायबल सांगतो, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, त्याला अनंत जीवन प्राप्त होईल. हालेलुया. तर पहिली आज्ञा काय होती? येशूच्या शिष्यांनी पाळायची पहिली आज्ञा, मन फिराव. आकाशदादा समोर येतील आणि करून दाखवतील आपल्याला. आठवते ना सगळं? हा, या सब लोग, आप लोग भी याद रखो, हर प्रभु यीशु के चेले को ये 7 आज्ञाएं मालूम होना. ओके, नंबर 1, सबसे पहले आप भी बोलना है, मन फिराओ, सुसमाचार पर विश्वास करो, पिता, पुत्र, पवित्र आत्मा के नाम से बपतिस्मा लो और पवित्र आत्मा की सामर्थ पाओ. उसके बाद तीसरा, परमेश्वर से, ही तिसरी महत्वाची आज्ञा आहे, परमेश्वरावर प्रेम करा. देव तुमच्याकडून काय पाहिजे? तुमचे दान अर्पण ह्या गोष्टी नंतर आहे. देवाला तुमचं प्रेम पाहिजे.
त्यानं स्वतःचा जीव देऊन तुमच्यावर प्रेम केलं. स्वतःचा जीव द्यायच्या कमी समर्पणापेक्षा त्याच्यावर प्रेम नाही करता येत. आमेन. सो तीसरी महत्वाची आज्ञा, परमेश्वर से कैसा प्रेम करो? सारे बुद्धि से, सारे मन से, सारे शक्ति से उससे प्रेम करो. और पडोसी से प्रेम करो अपने समान. स्वतःसारखी आपल्या शेजाऱ्यावर पण प्रीती करा. त्याच्यानंतर चौथी, प्रार्थना करो और परमेश्वर का वचन पढ़ो. संगती नंतर आहे ना. ओके, चौथी आज्ञा आहे प्रार्थना करो. हात जोडा, हात जोडा, हात जोडा, म्हणजे तुम्हाला आठवण राहील. प्रार्थना करो, वचन पढ़ो. ओके, उसके बाद आज हमने क्या किया? प्रभु भोज में भाग लिया. प्रभु भोज में भाग लो और पवित्र जीवन जियो. इधर दुनिया के लोगों को बड़ी गलत फहमी है कि इधर सब चलता. मैं आपको बताता हूं, इधर ही कुछ नहीं चलता. उधर सब चलता होगा, इधर तुमको दारू, बीड़ी, सिगरेट, तंबाखू, कोई भी नशा इधर नहीं चलता, नाही चालत. पवित्र जीवन जगणं. देव पवित्र आहे. आपल्या विचारांमध्ये, आपल्या बघण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये पवित्रता पाहिजे. सो प्रभु भोज में भाग लो. इसीलिए प्रभु भोज लेने के पहले हम क्या बोलते, अपने आप को परखो की या आठवड्यात तुम्ही कसं जीवन जगले. कोणासोबत भांडले का? कोणाला तुम्ही शिवी दिली का? कोणासोबत नुकसान केलं का? विनाकारण कोणाला रागावले का? स्वतःला तपासा. सो प्रभु भोज में भाग लो, पवित्र जीवन जियो और क्या, संगति में रहो. बहुत सारे लोग संगति में रहना नहीं चाहते. संगति में रहो भाई, जरूरी है. ये प्रभु का वचन है, प्रभु की आज्ञा है. संगत में रहो. तुम्ही म्हणाल हे खूप दूर पडते, आमच्याजवळ गाडी नाही. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, देवाने तुम्हाला सगळ्यांना गाड्या दिल्या पाहिजे. एवन, ज्यांचे परिवार मोठे, 4 व्हीलर नाही तर 3 व्हीलर. काल रात्री माझ्या घरी एक भाऊ आला, म्हणे मी या महिन्यात 3 व्हीलर घेणार. म्हटलं जरूर घ्या आणि प्रभू तुम्हाला ब्लेस करेल. असे खूप लोक आहेत ज्यांच्याजवळ गाड्या नव्हत्या, त्यांची यायची अडचण होती, देवाने त्यांना गाड्या दिल्या. किती लोकांना गाड्या दिल्या, 2 व्हीलर दिल्या, हात वर करा बरं. पहिले नव्हत्या तुमच्याजवळ, पण 2 व्हीलर आता राहुलने आजच साक्ष दिली ना, गाडी देवाने दिली त्याला. खूप लोक आहेत. तर 5वी आज्ञा झाली, प्रभु भोज में भाग लो, पवित्र जीवन जियो, संगति में रहो. 6वीं आज्ञा, हाथ हाथ पीछे करना. लेने से, ये लेने से बोले तो रिश्वत लेने से. रिश्वत नहीं लेना है. प्रभु के बच्चे रिश्वत नहीं ले सकते. दुनिया में वो सब चलता होगा, प्रभु के सामने हम खुली किताब के तरह है ना. इथं ते डुप्लिकेटपणा इथं नाही चालत. एका झऱ्यातून 2 प्रकारचं पाणी येऊ शकत नाही. एक तर कडू येईल किंवा गोड येईल, खारं येईल किंवा गोड येईल, है ना. एका झाडाला एकाच प्रकारचं फळ लागू शकते. म्हणून घेण्यापेक्षा देणं. देणं कशासाठी? देवाने नियम लावून ठेवलेला आहे. पेरणी करा आणि कापणी करा. असा कोणी शेतकरी पाहिला का तुम्ही की तो पेरणीच नाही करत आणि चालला कापणी करायला 4 महिन्याने? आहे का असं? देवाने जबरदस्त हा चमत्कार मी तुम्हाला सांगतो. देवाने या निसर्गामध्ये असा चमत्कार ठेवलेला आहे. तुम्ही 1 दाना पेरा, देव म्हणतो मी तुम्हाला 1000 दाणे देईल. आमेन. आणि म्हणून आपले दशमांश, आपली अर्पणाविषयी बायबलमध्ये लिहिले आहे. जे काही आपण कमवतो देवाच्या सेवेसाठी, त्याचा सुसमाचार दूर दूरपर्यंत घेऊन जाण्यासाठी आपल्याला दशमांश, प्रत्येक प्रभूच्या लेकराला दशमांश देणं जरुरी आहे. प्रभू म्हणतो तू तुझा अवघा दशमांश माझ्या भंडारामध्ये आण आणि पहा, परख मला, मी आकाश कपाट उघडून तुला आशीर्वाद देतो की नाही. काही काही लोकांच्या घरात म्हणजे एवढं सामान झालेलं आहे, जागा नाही आहे. काही लोकांना आता तुम्हाला खोल्या मोठ्या कराव्या लागतात, घर मोठं करावं लागते, है ना. किती लोक अशी ज्यांना मोठं घर बनवावं लागते, सामान नाही आहे. अनिकेतच्या घरात एवढंच सामान भरलेलं आहे. त्याला म्हटलं गोदाम घे आता एक लवकर.
तर लेने से देना भला है. मनुष्याची प्रवृत्ती कशी आहे माहिती आहे? आने दो. अपना इंडियन फावड़ा कैसा है? इंडिया का फावड़ा आने दो, अंदर आने दो. मी विदेश मध्ये जातो, तिकडला फावड़ा असा आहे. जाने दो, बाहेर जाने दो. तर प्रभूच्या लेकरांनो, मी खरं सांगतो तुम्हाला, गरिबी दूर करायची आहे. गरिबी दूर करायची आहे. चांगलं पीक तुम्हाला पाहिजे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जो उदारपणे पेरतो, उदारपणे तो कापणी करेल. आमेन. पेरणी आपली जबाबदारी आहे. पीक देणं त्याचं त्याचं काम आहे, देवाचं त्याची जबाबदारी आहे. पण पेरणी करणं ही माझी जबाबदारी आहे. आमेन. सो छठवीं आज्ञा क्या है? लेने से देना भला है. अपने छोटे छोटे बच्चों को देना सिखाओ. लेकराच्या हातात 1 रुपया काळा, नाही तर लेकराला काय वाटेल माहित आहे? प्रभूची किंमत चॉकलेट पेक्षाही कमी आहे, कैडबरी पेक्षाही कमी आहे. हमारे छोटे छोटे बच्चों को देना सिखाओ. हालेलुया. प्रभूलाच द्यायचं नाहीये, गरिबांना द्यायचं, जे गरजू आहे त्यांना द्यायचं, आणि प्रभू तुम्हाला ब्लेस करेल. त्या दिवशी तो म्हणेल, मी उपाशी होतो, तुम्हाला भाकर दिली. मी तहानेला होतो, तुम्हाला पाणी दिलं. मी हॉस्पिटलमध्ये होतो, तू मला भेटायला आला. प्रेज द लॉर्ड. सो लेने से देना भला. और आखिरी क्या है? जाओ. बोलिए जाओ. काय काय लोग बोलून नाही राहिले, बोलो जाओ. और क्या करो? सुसमाचार बताओ और शेला बनाओ. और फिर वैसे ही वो चक्र वैसा ही चलेगा. ओके. थँक यू सर. थँक यू. 7 आज्ञा मी तुम्हाला सांगितलं होतं. एका कागदावर लिहा, आपल्या घरात लावून ठेवा. प्रत्येकाला या 7 आज्ञा महत्वाच्या आहेत. ओके. मागच्या वेळेस आतापर्यंत आपण किती आज्ञा पाहिलेल्या आहेत? किती? 3 पाहिल्या की 4 पाहिल्या? 4. चौथ्यापर्यंत आलो आपण. भूषण दादाने परमेश्वर से प्रेम करो याच्यावर खूप छान सांगितलं होतं. मागच्या संडेला आपण दुसऱ्या आज्ञाचा दुसरा भाग पाहिला होता. पाण्याचा बपतिस्मा आपला झाला. पवित्र आत्मा का बपतिस्मा के बारे में हमने सुना. और काय काय ऐकलं होतं आपण पवित्र आत्म्याविषयी? सांगा बरं 1-2 गोष्टी. कोणाला आठवते का? पवित्र आत्मा के बारे में हमने क्या सीखा? अजून या. किती प्रकारचे बाप्तिस्मे आहेत बायबलमध्ये? एक येशूचा बाप्तिस्मा आहे, योहानाचा बाप्तिस्मा आहे पश्चातापासाठी. त्यानंतर मोशेचा पण बाप्तिस्मा आहे. मोशेचा बाप्तिस्मा माहित आहे ना? इस्रायल लोक जेव्हा त्या समुद्रातून, लाल समुद्रातून पार गेले, त्याला मोशेचा बाप्तिस्मा हा नाव दिलेला आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही प्रभूचे शिष्य पाण्याचा बाप्तिस्मा घेता, त्याच्यानंतर अजून एक मी तुम्हाला सांगितलं बाप्तिस्म्याविषयी, मंडळीमध्ये बाप्तिस्मा. प्रेज द लॉर्ड. चर्चचा एक आपण भाग बनतो, मंडळीचा एक आपण, ख्रिस्ताच्या मंडळीचा एक आपण भाग बनतो. आणि त्यानंतर पवित्र आत्म्याचा, पाण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा याविषयी आपण ऐकलं. त्यानंतर आपण हे पण ऐकलं होतं की कारण मनुष्याचा उद्धार हा वेगळा अनुभव आहे, पाण्याचा बाप्तिस्मा हा एक वेगळा अनुभव आहे, आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा एक वेगळा अनुभव आहे. तुम्हाला आठवतं मी काही लोकांना इथं उभं केलं होतं, आणि ते येशूने काय म्हटलं होतं त्यांना? की मी जातो आणि तुमच्यासाठी पवित्र आत्मा पाठवून देतो, तोपर्यंत यरुशलेम सोडू नका. येशूने जायच्या आधी येशूने शिष्यांना म्हटलं, संपूर्ण जगात जाऊन सुसमाचार सांगा. तुम्हाला काय वाटतं, का लोक येशूच्या नावाची सुसमाचार अख्ख्या जगामध्ये सांगतात? प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक भाषेमध्ये येशूचा सुसमाचार जातो. येशूची खबर जाते. का माहित आहे? कोणी आम्हाला पैसे देते म्हणून नाहीये. हे आमच्या प्रभूने दिलेली शेवटली आज्ञा आहे. अख्ख्या जगामध्ये जाऊन काय करा? सुसमाचार सांगा, सुवार्ता सांगा, चांगली बातमी सांगा. आणि म्हणून प्रभूचं हे काम होतं.
आणि प्रत्येक शिष्याला ही प्रभूची आज्ञा पालन करणं आवश्यक आहे. तर आपण ऐकलं की येशूने म्हटलं की तुम्ही यरुशलेम सोडू नका जोपर्यंत पवित्र आत्मा येत नाही. मग येशूचं स्वर्गारोहण झालं, येशू स्वर्गात घेण्यात आले. हे लोक मंदिरामध्ये वापस आले आणि आपण प्रेषितांच्या कृत्याच्या पहिल्या अध्यायात आपण पाहिलं, हे लोक एक मन एक जीवाने प्रार्थना करत होते. काय करत होते? सगळेजण माझ्याकडे पहा. एक मन एक जीवाने एका चित्ताने हे प्रार्थना करत होते. 120 लोक होते. बायबल सांगते इतकं मोठं देवाचं सामर्थ्य त्या ठिकाणी आलं आणि ते घर जिथं ते बसले होते ते घर हललं भूकंपासारखं. आणि हे सगळे लोक पवित्र आत्म्याने भरून गेले. आपण पाहिलं होतं की पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देणारा कोण आहे? कोण आहे? येशू स्वतः पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा करणार आहे. कारण योहानाने काय म्हटलं होतं? मी पाण्याने बाप्तिस्मा करतो खरं, परंतु माझ्या मागून येणारा तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करेल. कशाने? अग्नीने बाप्तिस्मा करेल. तर येशू स्वतः पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे. योहानेचा 8वा अध्याय काढू आपण. योहानेचा 8वा अध्याय, सॉरी 7वा अध्याय 37 वचन. 7:37 37 मराठीमध्ये कोणीतरी वाचाल? मग सणाच्या शेवटल्या Yes. म्हणजे महत्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी तान्हेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. त्याच्यानंतर जो माझ्यावर विश्वास ठेवतो हं. त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. प्रेज द लॉर्ड. सणाच्या दिवशी येशू उभा राहिला आणि मोठ्याने म्हणाला. काय म्हणाला? कोणी तहानेला असेल तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. हालेलुया. कशाविषयी म्हणत आहे येशू? कोणती तहान? काल एक भाऊ म्हणत होता आमची मोटर खराब झाली, मशीन खराब झाली. त्या पाण्याविषयी बोलत आहे का प्रभू? तुमच्या मोटर खराब झाल्या त्या पाण्याविषयी म्हणत आहे का? नाही. कोणत्या पाण्याविषयी? आत्मिक तहान. आत्मिक तहान त्याच्याविषयी प्रभू म्हणत आहे. जर कोणी तहानेला असेल, तुम्ही सगळं करून पाहिलेलं आहे, सर्व ठिकाणी तुम्ही जाऊन आलेले, तुम्हाला शांती नाहीये. प्रभू म्हणतो जर कोणी तहानेला असेल आत्मिकरित्या त्याने माझ्याकडे यावं आणि प्यावं. आणि त्याच्यानंतर 8 वचन 38. जो माझ्यावर विश्वास ठेवतो. ओके. आता ही तहान, ही आत्मिक तहान कशी पूर्ण होईल? तर प्रभू म्हणतो जो माझ्यावर विश्वास ठेवतो. म्हणा, जो माझ्यावर विश्वास ठेवतो. जो प्रभू येशूवर विश्वास ठेवतो. काय म्हणत आहे येशू? जो मुझ पर विश्वास करता है, जैसा कि पवित्र शास्त्र में कहा गया है, उसके हृदय में से जीवन के जल की नदियां बह निकलेंगी. हालेलुया. जो विश्वास ठेवतो. म्हणा, जो विश्वास ठेवतो. थोडं ताकदने म्हणा. जो विश्वास ठेवतो. काय ठेवतो? जो कोणी विश्वास ठेवतो त्याचा उद्धार होतो. जो कोणी विश्वास ठेवतो, बायबल सांगते त्याच्या इकडे माझ्याकडे बघा. इंग्लिश मध्ये असं लिहिलंय, आउट ऑफ हिज बेली. बेली म्हणजे हे इथून त्याच्या आतमधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. जेव्हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होईल, तुमची बोली भाषा बदलून जाईल. पहिले बोलता तोंड उघडलं की तुमच्या तोंडातून शिव्या शाप निघायचे. तोंड उघडलं की शिव्या निघायचे. मित्रांना तर शिव्या दिल्याशिवाय गमतच नाही, गमायचं नाही. पण आता शिवी निघतच नाही. तोंडातून शाप निघत नाही, वाईट शब्द निघत नाही.
तुमच्या आतून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. हालेलुया. ज्यावेळेस पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळतं, तुम्हाला सांगतो, आपल्या जीवनाची दिशा आणि दशा सगळं काही बदलून जाते. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळायला लोक तुम्हाला म्हणायला लागतात, "अरे, का रे, तू तर पहिले खूपच इच्छुक होता." मला मला स्वतः म्हटलं होतं. मला माहित नव्हतं काय झालं. माझं तारण झालं. माझ्या जीवनात बदल झाला. मला नाही समजलं. दुसऱ्यांना समजलं. तुमच्याविषयी कोणी अशी साक्ष देते का? तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक, तुमचे शेजारी, तुमच्या घरचे. कोणी असं म्हटलेलं आहे का तुम्हाला, की तुझ्यात बदल दिसत आहे काहीतरी? म्हणते, है ना? हो. जेव्हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त होतं, जीवन बदलतं. हालेलुया. आणि पवित्र आत्मा कसा मिळतो आपल्याला? विश्वास ठेवल्याने. कसा मिळतो? विश्वास ठेवल्याने. तो विश्वास ठेवा. पवित्र आत्मा फक्त काही 2-4 लोकांसाठी नाही आहे. या 2 लोकांसाठी नाहीये. आम्ही लोकांसाठी प्रार्थना करतो म्हणून आमच्यासाठी, तुमच्यासाठी असं नाहीये. तुमच्यासाठी पण आहे. सगळ्यांसाठी आहे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, त्याचा अभिषेक सर्वांसाठी आहे. फक्त एवढं आहे, प्रभू येशूने म्हटलं, ज्या मापाने मापून द्याल, त्या मापाने तुम्हाला मापून मिळेल. तुम्ही तयार आहात का फुल माप द्यायला? तयार आहात काय? स्वतःचं जीवन प्रभू समोर उघडं करा. त्याला म्हणा, देवा मी इथं आहे. मला तू भर तुझ्या पवित्र आत्म्याने, तुझ्या सामर्थ्यानं. तर लिहिलेलं आहे, जो मुझ पर विश्वास करता है, जैसा पवित्र शास्त्र में कहा गया है, उसके हृदय में से जीवन के जल की नदियां बह निकलेंगी. त्याच्यानंतरचं वचन वाच बेटा. 39. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता त्याच्याविषयी त्याने हे म्हटले. तोपर्यंत आत्मा दिलेला नव्हता ओके. कारण येशूचा तोपर्यंत गौरव झाला नव्हता. तर लिहिलेलं आहे, जे त्याच्यावर विश्वास ठेवणार होते आणि त्यांना जो आत्मा मिळणार होता, पवित्र आत्मा मिळणार होता, त्याविषयी येशूने म्हटलं, जर कोणी तहानेला आहे, आज पवित्र आत्म्यासाठी कोणी तहानेला आहे का हो? किती लोकांना वाटतं की देवाने त्याच्या पवित्र आत्म्याचा स्पर्श मला करावा? किती लोकांना वाटतं? ओके. जोपर्यंत आपण या जगात जिवंत आहोत, रस्त्याचे खड्डे राहतील, स्पीड ब्रेकर राहतील. माझं सांगणं हे आहे, या जगात आहोत तोपर्यंत समस्या राहतील. एक बाई एका पास्टर जवळ आली आणि पास्टरला म्हणे, पास्टर मेरे जीवन में की सारी समस्या दूर होना चाहिए, मैंने बहुत दुख सहन किया. मग पास्टर काय म्हणे, प्रभु अभी के अभी इसकी आत्मा को तू ले ले. ती म्हणे, नहीं 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 पास्टर, नहीं, मैं मरना नहीं चाहती. अरे, तो स्वर्ग ही एक ऐसी जगह है जहां पर कोई स्पीड ब्रेकर नहीं, जहां पर कोई दुख तकलीफ नहीं, जहां कोई बिल नहीं भरना पड़ता, कोई उधार मांगने नहीं आता, एक ही जगह. ती बाई म्हटली, नहीं नहीं मैं मरना नहीं चाहती. तो बहन, जब तक दुनिया में है, ये दुनिया की समस्या लगी है. पण देवाचे तारण पावलेले लेकर जगातल्या समस्यांकडे पाहण्याचा देवाच्या लेकरांचा दृष्टिकोन, आम्ही त्याला समस्या समजतच नाही. कारण आम्ही ह्या जगामध्ये जीवन जगताना आम्ही एकटे नाही, प्रभू आमच्या सोबत आहे. आमेन. आणि म्हणून स्वतःच्या दुःखाचा बाऊ नका करू. मी गरीब, मी अनाथ, मी असा, मी तसा, कोणी मला हे देत नाही, कोणी. डोंट लिव्ह लाईक दॅट. वयाच्या 17 वर्षापर्यंत मी तसा होतो. दुसऱ्यांच्या आई वडिलांकडे पाहून मला दुःख व्हायचं. ज्या दिवशी येशूने मला हाक मारली, येशूने मला दर्शन दिलं, मी येशूला प्रत्युत्तर दिलं, मी तुम्हाला सांगतो, त्या दिवसपासून आज 36 वर्ष झाले, माग वळून पाहिलं नाही. हालेलुया. मला अभिमान आहे, मी ये देवाचं लेकरू आहे. हालेलुया. म्हणून बाऊ नका करू, माझा नवरा असा, माझं लेकरू असं, माझी बायको अशी, माझे वडील असे. तसं करू नका. देवाने तुम्हाला चांगलं जीवन दिलेलं आहे. देवासोबत, देवाच्या लोकांसोबत चांगलं जीवन जगा. हालेलुया. त्याचा पवित्र आत्मा त्याने तुम्हाला दिलेला आहे. बायबल सांगते, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याच्या आतून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतात. हालेलुया. तुम्ही जर एसी मध्ये राहिले तर तुम्ही थंड व्हाल. तुम्ही आगीजवळ राहिले तर
गरम व्हाल. निर्णय तुमचा आहे. कोणत्या संगतीमध्ये राहायचं निर्णय तुमचा आहे. कोणत्या मित्रांसोबत राहायचं निर्णय तुमचा आहे. तुम्हाला माहिती आहे हे मित्र मला व्यसनाकडे घेऊन जातात. नका त्यांच्यासोबत मैत्री थोडी कट करा. जोपर्यंत आत्मिकरित्या तुम्ही स्ट्रॉंग बनत नाही तोपर्यंत त्या मित्रांसोबत थोडीशी दोस्ती कमी करा. ज्ञानांसोबत राहशील तर तू ज्ञानी होशील. मूर्खांसोबत राहशील तर मूर्ख होशील. आणि म्हणून आपली संगती, तुमची संगत काय आहे ते तपासा. कोणाला दोष देऊ नका. मी पाहिलं काही काही लेकरं, काही काही मुलं संगती काही बदलत नाही, देवाच्या लोकांना दोष देतात. आईला दोष देतात, बापाला दोष देतात, ह्यांना दोष दे, त्यांना दोष दे. संगती बदला, मैत्री बदला. एवढे काबिल बना, एवढे स्ट्रॉंग बना, एवढे मजबूत बना. मग त्या मित्रांना तुम्हाला तुमच्या जवळ यायची इच्छा होईल. तुमच्या चांगल्या जीवनाकडे पाहून त्यांना वाटेल की यार माझंही जीवन तुझ्या जीवनासारखं झालं पाहिजे. हालेलुया. तर परिस्थितीला दोष देऊ नका. इफिस्करास पत्र 1 अध्याय वचन 13. तुम्ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे. वाव, काय जबरदस्त वचन आहे. तुम्हीही बघा, ऐका माझ्याकडे. सगळेजण बघा, माझ्याकडे बघा. खाली नका बघू आता. पंडित या, विशाल, इधर देखो सब लोग. तुम्ही सत्याचे वचन, ओके, जेव्हा कोणी आपल्याला सुसमाचार सांगतो किंवा आपण कोणाला सांगतो, आपण सत्याचं वचन, देवाचं वचन लोकांना सांगतो. आपलं नाही सांगत. कोणत्या पास्टरचं, महाराजाचं, बाबाचं वचन नाही सांगत. आपण देवाचं वचन सांगतो, सत्याचं वचन. तुम्ही जेव्हा सत्याचं वचन, तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता, हालेलुया, जेव्हा आपण लोकांना सत्याचं वचन सांगतो, तारणाची सुवार्ता सांगतो, तर लिहिलेलं आहे सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर जेव्हा आपण ऐकतो, दुसरा आपला प्रतिसाद काय पाहिजे? विश्वास. काय पाहिजे? जेव्हा आपण सुवार्ता ऐकली, आपण त्याच्यावर विश्वास ठेवला, पुढे लिहिलेलं आहे विश्वास ठेवला आणि त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर, इकडे बघा, त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला. लवकर ये आकाश, समोर ये. माझ्याकडे बघा आता. ठीक है, कौन वचन पढ़ेगा? कोई वचन पढ़ेगा क्या जल्दी से? हाँ, भूषण काढलं. इफिस 1:13. इधर बघा याच्याकडे. आता मी याला हे वचन वाचत आहे दादा, मी याला सुवार्ता सांगत आहे. प्रभू येशू चांगला देव आहे. प्रभू येशू पापांची क्षमा करतो. या. त्याच्यावर हा. तुम्हीही खरेपणाचे वचन म्हणजे तुमच्या तारणाचे शुभ वर्तमान ऐकल्यानंतर ओके, आता मी याला, माझ्याकडे बघा ताई, मी याला आता सुवार्ता सांगितली, प्रभूचं सत्याचं वचन सांगितलं, त्याच्यानंतर आशा ठेवली आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आशा ठेवली. आणि याने काय केलं? काय भाऊ, प्रभू येशूने तुझ्या पापांची क्षमा केली, याच्यावर तू विश्वास ठेवतो? विश्वास ठेवतो. याने प्रभूवर विश्वास ठेवला. त्याच्यानंतर आपण काय करतो? मग हा मला म्हणतो की आता काय केलं पाहिजे? लोक विचारतात आम्ही काय केलं पाहिजे? जर मी तुम्हाला खरं सांगू, मी जर लोकांना म्हटलं ना 11 रविवार तुम्ही बिना चप्पलचे यायचं, खरं सांगतो तुम्हाला, मी जर उमाबाईला म्हटलं असतं, बाई उमाबाई 11 रविवार इकडं 11 हप्ते तुला करावे लागतात. हो हो दादा, हो दादा. बिना चप्पलचं यावं लागते, उपवास करून यावं लागते. ऐकलं असतं ना? लोक असेच आहेत. मी तुम्हाला सांगतो हे सगळं काही करायची गरज नाहीये. देवाचं आणि आपलं नातं विश्वासाचं नातं आहे. हालेलुया. हालेलुया. तर भाऊ, तू विश्वास ठेवतो का? मग काय करावं लागतं? बायबलमध्ये लिहिलंय
की त्याच्यावर विश्वास ठेवायचा, आपलं पाप कबूल करायचं, तारणाची प्रार्थना करायची आणि आपलं जीवन येशूला समर्पित करायचं. आता ह्याने काय केलं? तारणाची प्रार्थना केली, प्रभूवर विश्वास ठेवला, माझ्या मागे तू प्रार्थना कर. डोळे बंद कर. प्रभू येशू, येशू, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. माझ्या सर्व पापांची क्षमा कर. माझ्या अंतःकरणात ये, माझ्या अंतःकरणात माझं जीवन बदल. माझं जीवन बदल. धन्यवाद धन्यवाद. प्रभू येशूच्या नावात. प्रभू येशूच्या नावात. आमेन. आमेन. आता या भावाने काय केलं? विश्वास ठेवला, तारणाची प्रार्थना केली, म्हणजे उद्धाराची प्रार्थना केली. ठीक आहे. बायबल सांगते ज्या क्षणाला एक व्यक्ती विश्वास ठेवतो, लगेच काय होतं? वाचा. तुम्ही वचनाने देव केलेल्या हम्म. पवित्र आत्म्याकडून शिक्का मारलेले झाला. बघा माझ्याकडे, याने विश्वास ठेवला, आपलं जीवन प्रभूला दिलं, पवित्र आत्मा ताबडतोब पवित्र आत्मा येऊन काय करतो? शिक्का मारतो. मारतो. हालेलुया. काय करतो? बघा माझ्याकडे, काय करतो पवित्र आत्मा? स्टॅम्प. शिक्क्याचा काय अर्थ आहे मला सांगा बरं? शिक्का म्हणजे काय? काय? हा, हा, दादाने काहीतरी म्हटलं. काय म्हटलं? तर ऑथोराइज केलेला शिक्का मारणं म्हणजे अधिकार. आता पवित्र आत्मा याच्या जीवनामध्ये अधिकार करत आहे. हालेलुया. हालेलुया. जेव्हा याचं जीवन बदलतं, याचं जीवन जेव्हा बदलतं, याचे विचार बदलतात. प्रभूने म्हटलं हे सामर्थ्य कशासाठी? येशूचे गवाह बनण्यासाठी, येशूचे साक्ष बनण्यासाठी. सामर्थ्य दोन गोष्टींसाठी, एक तर चांगलं जीवन जगण्यासाठी, दुसरं सेवा करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. देवाचं सामर्थ्य कशासाठी? पवित्र आत्म्याचं चांगलं जीवन जगण्यासाठी, पवित्र जीवन जगण्यासाठी. काय सुंदर साक्ष दिली आज भाऊ निलेशने. कुठे आहे निलेश? है ना? जबरदस्त. मला म्हणजे मी पहिल्यांदा ऐकलं आज की ज्या दिवशी पहिल्यांदा चर्चमध्ये आला, त्याच दिवशी त्याची दारू सुटली. आमेन. हालेलुया. कोणी केलं? कोणी त्याला स्पर्श केला? पवित्र आत्म्याने स्पर्श केला. ज्यावेळेस आपण नम्र होऊन त्याच्याकडे येतो, देवाजवळ येतो, त्याच्या चरणामध्ये येतो, तो आपल्याला स्पर्श करतो. त्याच दिवशी देवाने त्याला शिक्का मारला. तुमच्या सगळ्यांवर त्याने तो शिक्का मारलेला आहे. हालेलुया. पवित्र आत्मा कसा प्राप्त करायचा? नंबर 1 विश्वास. नंबर 1. दुसरी गोष्ट येशूने सांगितलं होतं वाट पहा, त्याची वाट पाहणे. तिसरी गोष्ट तहान. तहान पाहिजे, त्याची तहान पाहिजे. का आपल्याला तहान नाहीये? भेटला तर भेटला, त्याची इच्छा असेल तो देईल. तो कशाला देईल बाबा? तुम्हाला त्याची भूकच नाहीये, तुम्हाला त्याची तहानच नाहीये, तो कशाला देईल? पण जो भुकेला आहे, बायबल सांगते तो तृप्त केला जाईल. हालेलुया. जो तहानेला आहे तो तृप्त केला जाईल. जर तुम्हाला तहान असेल, भूक असेल, प्रभू तुम्हाला तृप्त करेल. आमेन. इथं मी थांबतो. यावेळेस आपण प्रार्थना करूया. आपण उभे राहूया. खूप मोठा विषय आहे. 30 मिनिटांमध्ये सांगण्यालायक हा विषय नाहीये. आपण शिकत राहू, परंतु ही दुसरी आज्ञा पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त करा. आणि पवित्र आत्मा सर्वांसाठी आहे. म्हणा, पवित्र आत्मा सगळ्यांसाठी आहे. पवित्र आत्मा देवाच्या सर्व लेकरांसाठी आहे. आमेन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला खूप आशीर्वाद देऊ. डोळे बंद करूया, प्रार्थना करूया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद. थँक्यू फादर. जर तुम्हाला खात्री नाहीये की पवित्र आत्मा तुमच्या जवळ आहे, तुमच्या सोबत आहे, आज मी तुम्हाला सांगत आहे, विश्वास ठेवा. ज्या दिवशी तुम्ही येशूला तारणारा म्हणून स्वीकारलं, त्याच दिवशी पवित्र आत्म्याने तुम्हाला स्पर्श केला. त्याच दिवशी पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये आलेला आहे. पण
पुढं त्याचं एक पवित्र जीवन जगण्यासाठी, पुढं त्याची सेवा करण्यासाठी त्याचं सामर्थ्य आपल्याला पाहिजे, त्याचा अभिषेक आपल्याला पाहिजे. आणि बायबलमध्ये आपण वारंवार वाचतो, जेव्हा ते एकत्र जमून देवाची आराधना करत होते, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांच्यावर येत होतं, पवित्र आत्म्याचा अभिषेक त्यांच्यावर येत होता. थँक्यू. आज थोडा वेळ, आपल्याला जास्त वेळ नाहीये, अगदी थोडा वेळ पुन्हा एकदा माझ्यासोबत प्रार्थना करा. परमेश्वर पिता, मी धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. मी आपल्या सर्व अंतःकरणाने विश्वास ठेवतो, प्रभू येशू माझ्या पापांसाठी वधस्तंभी मारला गेला, कबरेमध्ये पुरण्यात आला, तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. येशू जिवंत देव आहे असा मी विश्वास ठेवतो. प्रभू येशू माझ्या अंतःकरणात ये, माझ्या सर्व पापांची क्षमा कर. धन्यवाद प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मला तू भर, तुझा अभिषेक मला दे, मी तुझा साक्षी बनेन, मी तुझा खरा शिष्य बनेन. धन्यवाद प्रभू, येशूच्या नावात, आमेन.